बडबड गडबड. ए छोट्या मित्रांनो, आज आपण जाणार आहोत एका जादुई ढगांच्या दुनियेत, जिथे चांदोबा बोलतो, तारे गाणी गातात आणि एक छोटासा ससा उडत उडत स्वप्नांच्या गावात पोहोचतो. तयार आहात ना? मग पटकन पांघरून घ्या, डोळे हळूच मिटा आणि ऐका आजची गोड गोष्ट. गोष्टीचे नाव आहे गोलू ससा आणि चांदोबाचं स्वप्नगाव. एक होता छोटासा ससा. त्याचं नाव होतं गोलू. गोलू खूप बडबड करायचा. सकाळपासून रात्रीपर्यंत तो काही ना काही बोलतच असायचा. एका रात्री गोलू आपल्या छोट्या बिछाण्यावर पडला होता. बाहेर थंडगार वारा वाहत होता. झाडांची पानं हलके हलके हालत होती आणि आकाशात मोठा गोल चंद्र चमकत होता. गोलूने खिडकीतून चंद्राकडे पाहिलं आणि हळूच म्हणाला, चांदोबा, तू अजून झोपला नाहीस का? तेवढ्यात चंद्र हसला. नाही रे गोलू, मी तर सगळ्या छोट्या मुलांना गोड स्वप्न देतोय. गोलूचे डोळे मोठे झाले. खरंच? मग मला पण एक गोड स्वप्न दे ना, चंद्र म्हणाला. ठीक आहे, पण आधी डोळे अलगद मीठ. गोलूने डोळे मिटले आणि अचानक त्याला वाटलं तो मऊ मऊ ढगावर बसून आकाशात उडतोय. ढग अगदी कापसासारखा मऊ होता. थंड वारा त्याच्या कानाजवळ शुस शुस असा आवाज करत होता. थोड्याच वेळात एक छोटी चिमणी उडत आली. ती म्हणाली, गोलू गोलू, माझ्यासोबत तारांकडे येशील? गोलू हसला. हस. दोघंही चमचमणाऱ्या तारांजवळ गेले. तारे लुकलुक करत होते, जसं छोट्या छोट्या दिव्यांनी आकाश सजवलं होतं. एक छोटासा तारा गोलूजवळ आला आणि म्हणाला, आज आम्ही सगळे तुझ्यासाठी अंगाई गीत म्हणणार आहोत. मग सगळे तारे हळू आवाजात म्हणू लागले, झोपू दे, झोपू दे, छोट्या गोजिऱ्या गोलूला झोपू दे. चांदण्यांच्या गावामध्ये गोड गोड स्वप्न येऊ दे. गोलूला खूप छान वाटू लागलं. त्याचे डोळे अजून जड झाले. इतक्यात एक छोटासा ढग त्याच्यासाठी मऊ उशी घेऊन आला. गोलू त्या ढगावर पडला. चिमणी त्याच्या जवळ बसली. चंद्र हळूच हसत होता आणि आकाशातला थंड वारा अलगद अंगाई गीत गात होता. झोप आता छोट्या मित्रा, रात्र झाली गोड. चांदोबा देतोय तुला स्वप्नांचं एक बोट. हळूहळू गोलू शांत झाला. त्याने चंद्राला हात हलवून शुभरात्री म्हटलं आणि काही क्षणातच गोलू गाढ झोपून गेला. शुभरात्री छोट्या मित्रांनो. गोड गोड स्वप्न पहा. मुलांनो, गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि हो, आपल्या बडबड गडबड चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या मजेदार गोष्टीत पुन्हा भेटूया. बाय बाय.